माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 25 जानेवारी 2021 रोजी सोमवारला भारतीय जनता पक्षाकडून विविध मागण्यांसंदर्भात आंदोलन करण्यात आले। यात युथ फॉर सोशल जस्टिस या सामाजिक संघटनेकडून बसस्थानक परिसरात भंडारा या ठिकाणी ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना व्हावी अशा स्वरूपाचे फलक घेऊन रस्त्याच्या कडेला उपस्थित असता, त्यावेळी भाजपा मोर्चा बसस्थानक परिसरात आला असता त्या ठिकाणी शांतीपूर्वक पद्धतीने युथ फॉर सोशल जस्टिस या सामाजिक संघटनाच्या वतीने ओबीसी जनगणना करण्यात यावे या संबंधित विविध आशयांचे फलक घेऊन माजी मुख्यमंत्रीचे लक्ष वेधून घेण्यासाठी उभे असताना भाजपाचे भंडारा तालुका अध्यक्ष हे जनजागृती करणाऱ्या युवकांच्या अंगावर येऊन जोरजबरीने हातातील फलक व झेंडे, दुपट्टे, बॅनर हे लगतच्या नाल्यात फेकले आणि पोलिसांच्या मदतीने युथ फॉर सोशल जस्टिस या सामाजिक संघटनेच्या सदस्यांना नजरकैद केले। काही वेळानंतर त्यांना सोडवण्यात आले। विरोध करणारे ओबीसी प्रवर्गातीलच असल्याने सामान्य ओबीसी बांधवांनी या नेत्याचा जाहीर निषेध करून 26 जानेवारी रोजी पालकमंत्री यांच्या जनता दरबारात तक्रार करण्यात आली। पालकमंत्री यांनी दखल घेऊन संबंधित विभागाला कार्यवाही करण्याचा आदेशही दिला। जिल्ह्यात सदर घटनेचे तीव्र प्रतिसाद उमटले असून दोषींवर कारवाई करण्यात यावी याकरिता अनेक ओबीसी संघटना एकत्रित आले आहे। युथ फॉर सोशल जस्टिस चे जिल्हाध्यक्ष प्रमोद केसलकर, हितेश राखडे, अविनाश खोब्रागडे, सुशांत नागदेवे, प्रतीक गजभिये, कुणाल फुडके, विकास राखडे, योगेश बोरकर, योगेश शेंडे, शुभम मडावी, स्वप्नील मेश्राम, पंकज पडोडे सह इतर कार्यकर्त्यांनी जनआंदोलनाचा इशाराही दिला। प्रवीण भोंदे, विदर्भ न्यूज भंडारा।